नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपल्याला 10th स्टँडर्डचं हीट युनिट स्टडी करायचं आहे. हीट हे 10th स्टँडर्डमधलं स्टेट बोर्डचं 5th युनिट आहे. या हीट युनिटमध्ये आपण 9th स्टँडर्डमध्ये जे काही कन्सेप्ट शिकलेलो आहोत थोडंसं ते रिकॉल करू. हीट युनिट आपण 10th स्टँडर्डमध्ये स्टडी करतो आहे आणि त्याचे काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत तुमच्या बुक्समध्ये कॅन यू रिकॉल हा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये काही 2 क्वेश्चन्स आहेत ते आपण पहिले डिस्कस करू. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर? What is the difference between heat and temperature? What is the difference between heat and temperature? आता बघा, आपण हीट आणि टेम्परेचर हे आपल्याला असं वाटतं की हीट आणि टेम्परेचरमधला जो डिफरन्स आहे तो असा एक स्मॉलेस्ट स्केलवर आपण डिफाईन करू शकतो. म्हणजे ती एक व्यावहारिक दृष्टिकोनातून बोलण्याची जी लँग्वेज आहे, जसं आपण जनरल व्यक्ती ज्याला सायन्सचा किंवा याचा कुठला काय असा गंध नसतो त्यावेळेला तो कसं आहे की त्याचा वर्डिंगमध्ये असं असतं की आज खूप तापमान आहे, आज खूप टेम्परेचर आहे, आज खूप हीट आहे, आज खूप गरम होतं आहे, आज खूप थंड वाटतं आहे, असं आपल्याला ऐकायला मिळतं. मग याचा अर्थ काय होतो की त्याला कुठेतरी सेन्स होतं आणि आपले जे सेन्सरी ऑर्गन आहेत त्याच्यामध्ये स्किन हा एक सेन्सरी ऑर्गन आहे आणि तो स्किन हा सेन्सरी ऑर्गनमुळे आपल्याला सेन्सिंग होतं की आज वातावरणामध्ये हीट आहे, आज वातावरणामध्ये कूलनेस आहे किंवा आज वातावरणामध्ये वॉर्म आपणा आहे, ल्यूक वॉर्म आहे, असं एक जाणवतं आपल्याला. दमट वातावरण वाटतं असंही म्हणतो आपण. म्हणजे आपण कशावरून बोलतो? हे सगळं सेन्सेशनवरून बोलतो. जर आपल्याला या गोष्टी सेन्स नाही झाल्या तर आपल्याला काय वाटेल की हीट काय आणि टेम्परेचर काय आणि कूलनेस काय, काहीच समजणार नाही. पण सेन्सरी ऑर्गन्सला हे जाणवतं की याच्यामध्ये आपल्याला हीटिंग इफेक्ट आणि टेम्परेचरचा त्याच्यावरचा पार्ट या दोन्ही गोष्टींमध्ये आपण त्याचा विचार नक्की करू शकतो. आता हीट म्हणजे काय आणि टेम्परेचर म्हणजे काय हे आपण डिस्कस करू. हीट म्हणजे काय तर हीटचं ज्याला आपण आत्ता इथे म्हटलं की सेन्सरी ऑर्गनमुळे आपल्याला कळतं, मग आपण काय म्हणू शकतो? द सेन्सेशन ऑफ हॉटनेस इज कॉल्ड ॲज अ हीट. द सेन्सेशन ऑफ हॉटनेस, सेन्सेशन ऑफ हॉटनेस, सेन्सेशन ऑफ हॉटनेस is called heat. The sensation of hotness is called heat. आणि टेम्परेचर म्हणजे काय तर डिग्री ऑफ हॉटनेस इज कॉल्ड टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय? द डिग्री ऑफ हॉटनेस इज कॉल्ड टेम्परेचर. The degree of hotness is called temperature. ज्या वेळेला आपल्याला सेन्सरी ऑर्गनमुळे कळतं आहे की आज वातावरणामध्ये हीट आहे किंवा कूलनेस आहे, हे सेन्स होतं, म्हणून आपण त्याला म्हणतो की सेन्सेशन ऑफ हॉटनेस इज कॉल्ड हीट अँड डिग्री ऑफ हॉटनेस इज कॉल्ड एज टेम्परेचर. वेनेवर द you sense the hotness or coolness in the atmospherical condition,
at that time you can express in degree Celsius or Kelvin. At that time you can say that it is a temperature, right? Whenever you sense the heat, hotness or coolness in the atmosphere, then you express that hotness or coolness in degree Celsius, that is called as a temperature. म्हणजे तुम्हाला वातावरणामध्ये किती हीट आहे, किती गरम होत आहे, किती टेम्परेचर, किती हॉटनेस आहे, कूलनेस आहे, असं जेव्हा तुम्हाला जाणवतं त्यावेळेला तुम्ही त्याला डिग्रीमध्ये एक्सप्रेस करतात ते टेम्परेचर. कळलं? आणि एक लक्षात ठेवा, सायन्समध्ये स्टडी जो आहे ना तो फक्त पॉझिटिव्हिटीचा केला जातो. म्हणजे कसं, स्टडी ऑफ कूलनेस असं कधी येणार नाही, स्टडी ऑफ कूल असं नाही येणार, स्टडी ऑफ हीट येत आहे. आहे लक्षात? स्टडी ऑफ डार्कनेस असं कधी येत नाही, स्टडी ऑफ लाईट असं आहे. याचा अर्थ काय की आपल्याला लाईट नाही म्हणून अंधार असतो, हीट नाही म्हणून कूलनेस असतं. म्हणजे आपण हीट रिमूव्ह केली किंवा हीट विड्रॉल केली तर तिथे काय ॲटमॉस्फिअर तयार होईल, कूल तयार होईल. बरोबर? हीट आहे म्हणून आपण त्याचा स्टडी याच्यामध्ये हीट काढून घेतली तर कूल होणार. म्हणून स्टडी ऑफ हीट. आता समजा लाईट नाही लावला तर काय असेल, डार्कनेस असेल. तर आपण स्टडी ऑफ लाईट करतो, स्टडी ऑफ डार्कनेस नाही करत. हे लक्षात घ्या. नेहमी पॉझिटिव्हिटी थिंकिंग असली पाहिजे, त्याप्रमाणे पॉझिटिव्ह स्टडी असतो. आहे लक्षात? लाईट नाही म्हणून अंधार असतो, हे लक्षात घ्या. अंधाराचा काय स्टडी करणार तुम्ही? बरोबर आहे ना? आपल्याला स्टडीसाठी लाईटच लागेल आणि लाईटमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी पण होतील. बरोबर? येते लक्षात? याच्यामध्ये काय अडचण? डिफरन्स कळाला? एकदम सिंपल आहे. सेन्सेशन ऑफ हॉटनेस इज कॉल्ड हीट अँड डिग्री ऑफ हॉटनेस इज कॉल्ड ॲज अ टेम्परेचर. एनी प्रॉब्लेम? नाही? ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द डिफरंट वे ऑफ हीट ट्रान्सफर? वे ऑफ हीट ट्रान्सफर. वे ऑफ हीट ट्रान्सफर. वे ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे हीट कशा पद्धतीने ट्रान्सफर होते, काय काय मोड असतात? पहिलं कंडक्शन. पहिला मोड असतो कंडक्शन. दुसरा मोड असतो कन्व्हेक्शन आणि तिसरा मोड असतो रेडिएशन. वे ऑफ हीट ट्रान्सफर, फर्स्ट कंडक्शन, दूसरा कन्वेक्शन, तीसरा रेडिएशन. दीज आर द मोड ऑफ और वे ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. ह्या मार्गाने हीट ट्रान्सफर होते. हीट ट्रान्सफर होण्याचे हे 3 वेज आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे कंडक्शन, दुसरं आहे कन्वेक्शन, तिसरं आहे रेडिएशन. ह्या 3 मार्गांनी हीट ट्रान्सफर होत राहते. आता हीट ट्रान्सफर होताना आपण सुरुवातीला पहिले कंडक्शन डिस्कस करू, कन्वेक्शन करू आणि रेडिएशन करू. तर कंडक्शन म्हणजे काय? कंडक्शनमध्ये स्टडी असा होईल की ज्या वेळेला हीट ट्रान्सफर होते आणि ती हीट ट्रान्सफर होताना अगदी पार्टिकल टू पार्टिकल किंवा ॲटम टू ॲटम, मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल अशी होत असेल, त्यावेळेला त्याला आपण कंडक्शन प्रोसेस असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एखादा रॉड घेतला, या ठिकाणी समजा एखादा रॉड घेतला. आता ह्या रॉडला तुम्ही एका बाजूने, एका एंडने हीटिंग कराल. हीटिंग केल्यानंतर हा रॉड लगेच हॉट होईल का? दुसरं एंड त्याचं नाही होणार. बरोबर? ह्या एंडला तुम्ही हीट देतायत, हीट तुमची सुरू आहे, तर या ठिकाणी काही पिरियड नंतर, काही टाईम ऑफ इंटरवल नंतर हे एंड हीट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे हीट ट्रान्सफर हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर झालं. बरोबर आहे? पण एक लक्षात ठेवायला, कंडक्शन का म्हटलं आहे की या ठिकाणी जसं याचे पार्टिकल्स टू पार्टिकल, ॲटम टू ॲटम अशी हीट ट्रान्सफर होईल. म्हणजे इथला जो पार्टिकल पहिले हॉट होईल, हा हॉट झाल्यानंतर तो नेबरिंग पार्टिकलला हीट देईल, ॲटमला हीट देईल, मॉलिक्यूलला हीट देईल. राईट? आणि मग अशा पद्धतीने प्रत्येक पार्टिकल्स हा नेबरिंग पार्टिकल्सला त्या कंडक्टरचे जेवढे ॲटम्स बॉन्डिंग असतील ते एकमेकांना काय देतील? हीट देतील.
अशा पद्धतीने ती एक एक पार्टिकल नेबरिंग पार्टिकलला हीट देईल आणि थोड्या वेळानंतर तो हीट होईल. म्हणजे कंडक्शन ही स्लो प्रोसेस आहे, फास्ट प्रोसेस नाही आहे. का असं होतं आहे? कारण या ठिकाणी इथून जो पार्टिकल हीट होतो तो पार्टिकल स्वतः हीट कॅरी करून मायग्रेट नाही होत. देर इज नो मायग्रेशन ऑफ पार्टिकल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आलं लक्षात? ही फास्ट प्रोसेस का बरं नाही आहे? का नाही आहे? तर या ठिकाणी इथून जर पार्टिकल समजा निघाला, तो पार्टिकल्स इथून असा निघाला डायरेक्ट इथे गेला तर मायग्रेशन झालं असतं. पण इथे ती प्रोसेस होत नाही, ती घटना घडत नाही. दॅट फिनॉमिना कॅनॉट बी हॅपन इन द कंडक्शन. ओनली जस्ट फर्स्ट पार्टिकल हीट अँड देन हीट कॅन बी ट्रान्सफर नेबरिंग पार्टिकल, नेबरिंग पार्टिकल, नेबरिंग पार्टिकल. In this way, till up to the end, the other end will be heat. That means we say that conduction is a slow process. It is a very slow process. It takes certain time of interval to heat another end, right? Why? Because there is no migration of particle. What is migration of particle? Means the particle carry the heat and directly transfer to the another end. म्हणजे पार्टिकल जेव्हा मायग्रेट होतो तेव्हा काय होतं? द पार्टिकलने इथे हीट कॅरी केली आणि डायरेक्ट इथे गेला, म्हणजे ते एंड लगेच हीट होऊन जाईल. बरोबर आहे? पण तसं इथे होतं का? नाही होत. कारण का? तर या ठिकाणी आपल्याला मायग्रेशन होताना दिसत नाही. याला आपण कंडक्शन प्रोसेस. आणि तुम्ही व्यवहारामध्ये पण अशा खूप एक्झाम्पल्स, एक आपण बघा किचनमध्ये जेव्हा आपण भाजी वगैरे करतो, चुकून आपल्याकडून जर चमचा त्या भाजीच्या पातेलीत राहून गेला तर आपल्याला थोड्या वेळानंतर त्या चमच्याचं जे एंड आपण हातामध्ये होल्ड करतो ते लगेच गरम झालेलं असतं. त्याला कारण काय? कंडक्शन झालेलं असतं. येते लक्षात? म्हणजे आता त्याचा इफेक्ट असं होऊ नये तर आपण बघितलं आहे की बॅड कंडक्टरचे हँडल्स असतात, मग युटेन्सिल्सला सगळे किचनवेअर्स जे आहेत त्यांना जे हीट कंडक्ट करणार नाही अशा प्रकारचे हँडल्स असतात. कारण का? तर हीट जर पातेली हीट होते तर कंडक्शन ऑफ हीट लगेच होणार, थोड्या वेळाने ते हँडल हीट होऊन जाणार. म्हणून बॅड कंडक्टर ऑफ हीट त्या ठिकाणी वापरलेले असतं. त्याला कारण आहे की कंडक्शन होतं, पण ते स्लो प्रोसेसमध्ये होतं. आणि हीटिंग इफेक्ट आपण काही लगेच पातेली ठेवली लगेच काढून घेतो असं नसतं ना, काही स्लो प्रोसेस हीटिंग चालू असते. त्याच्यामुळे थोड्या वेळानंतर ते 100% हीट होऊन जाणार, असं पण आहे. आलं लक्षात? हे कंडक्शन प्रोसेस कळली. दुसरी प्रोसेस आहे कन्व्हेक्शन. नंतरची प्रोसेस आहे कन्व्हेक्शन. आता कन्व्हेक्शन प्रोसेसमध्ये काय होतं बघूया. कन्व्हेक्शन प्रोसेस. कन्व्हेक्शन प्रोसेसमध्ये काय होतं बघा. या ठिकाणी समजा एखादं कंटेनर तुम्ही घेतलं, त्याच्यामध्ये आपण असं पाणी भरलं, त्याला आपण छानपैकी एक बीकर घेतला आहे, त्याला पाणी भरलं आहे, त्याच्यात आपण वॉटर इमर्स केलं आणि त्याला हीटिंग इफेक्ट आपण सुरू केला. हे बर्नर आहे समजा, हा बर्नर आहे, इथे पाणी भरलं आहे असं, इथे पाणी भरलं आहे. आता हीटिंग इफेक्ट आपण, हे वॉटर आहे, H2O लिहितो मी, आणि हा बर्नर आहे जो हीटिंग इफेक्ट क्रिएट करेल ॲट द बॉटम. आता बघा काय होतं आहे. आता या ठिकाणी ही कन्व्हेक्शन प्रोसेस कशी होते. आता हे लिक्विड स्टेटमध्ये वॉटर आहे, हे सॉलिड स्टेट होतं. आता इथे काय होतं बघा. इथे जेव्हा हीटिंग इफेक्ट तुम्ही सुरू केला, सोर्स दिला आहे, हीटिंग बर्नर सोर्स हीट करतोय. या ठिकाणी जसं जसं हे त्याचं भांडं जे तापल्यानंतर काय होईल की इथले मॉलिक्युल्स, वॉटर मॉलिक्युल्स काय होतील, हीट व्हायला सुरुवात होईल. मग हे हीट झाल्यानंतर काय होतात, लाईट वेटेड होतात. काय होतात, लाईट वेटेड होतात, हलके होतात. आणि हलके झाल्यामुळे ते मायग्रेट. कळलं का? मीन्स दे कॅरी द हीट इट सेल्फ अँड मायग्रेट टू द टॉप, बॉटम टू टॉप, राईट. आणि मग त्याची जागा कोण घेत जातं, कोल्ड वॉटर. हळूहळू जे पार्टिकल्स, जे वॉटर मॉलिक्युल्स जे काय असतील ते हीट होतात आणि ते वर जातात. म्हणजे ही प्रोसेस फास्ट आहे ॲज कम्पेअर टू कंडक्शन. दिस प्रोसेस इज फास्ट ॲज कम्पेअर टू कंडक्शन. वाय? बिकॉज देर इज अ actual migration of particle. Means particle itself heat carry and then move towards the top, right? And then the empty space taken by the cold water molecules. In this way,
देर इज अ मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स, द वॉटर मस्ट बी हीटेड, राईट, अँड दॅट टाईप ऑफ करंट इज कॉल्ड एज अ कन्व्हेन्शनल करंट ऑफ वॉटर. लक्षात, इथे असं होत राहील, मग असं खाली येणार आहे, असं कन्व्हेन्शनल करंट सुरू राहील. कन्व्हेक्शन ऑफ वॉटर, जे वॉटर मॉलिक्युल्स पुढे पुढे वर राहतील. आहे लक्षात. आणि मग तुम्हाला विचारलं पाणी कसं गरम होतं रे, तर खालून वर नाही होत, वरून खाली होत येतं. माझं बोलणं कळलं का? पाणी कसं गरम होतं बघा तुम्ही, वरचं पाणी असं गरम लागतं तुम्हाला. जर तुम्ही थोडा वेळ समजा हीट दिली, थोडा वेळ दिली आणि लगेच काढून घेतलं, तर तुम्ही 2 ऑब्झर्वेशन करू शकतात. वरचं पाणी तुम्हाला गरम लागेल, खालचं थंड लागेल. पण तुम्ही पूर्ण वेळ त्याला तापवलं, पूर्ण वेळ व्यवस्थित, तर पाणी उकळायला लागतं. म्हणजे वॉटर कॉलम असा हीट होता 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 खाली खाली हीट होता होता पूर्ण, मग पूर्ण वॉटर कॉलम जेव्हा पूर्ण हीट होऊन जाईल, तर ते पाणी काय होतं, उकळायला लागतं. स्टार्टिंगला उकळतं का? नाही उकळत. पूर्ण वॉटर कॉलम जोपर्यंत हीट होत नाही तोपर्यंत उकळणार नाही. पूर्ण वॉटर कॉलम तापला, आता कोल्ड वॉटरचं त्या ठिकाणी एकही वॉटर मॉलिक्युल्स नाही, तर त्यावेळेला ते उकळायला लागेल. त्याला आपण कन्व्हेक्शन प्रोसेस म्हणतो. कन्व्हेक्शन प्रोसेसमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, पार्टिकल ॲक्च्युअल मायग्रेट होतात, पार्टिकल चेंज इट्स पोझिशन. वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत ते ॲक्च्युअल पोझिशन आपली चेंज करतात, ते स्वतः हीट कॅरी करून घेऊन जातात. याला आपण कन्व्हेक्शन प्रोसेस असं म्हणतो. अँड दिस कन्व्हेक्शन प्रोसेस इज अ फास्टर प्रोसेस ॲज कम्पेअर टू कंडक्शन. येते लक्षात? समजतंय? काय अडचण याच्यामध्ये? एनी प्रॉब्लेम? म्हणजे बघा, इथून ॲक्च्युअल मायग्रेशन होत आहे. म्हणजे तुम्हाला सोपं डिफरन्स काय लक्षात ठेवता येईल की कंडक्शनमध्ये पार्टिकल्सचं मायग्रेशन होत नाही, पार्टिकल टू पार्टिकल हीट ट्रान्सफर होते. आणि कन्व्हेक्शनमध्ये ॲक्च्युअल पार्टिकलचं मायग्रेशन होतं, पार्टिकल्स आपली हीट स्वतः कॅरी करून घेऊन जातात. त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हेक्शन प्रोसेस असं म्हणतो. कन्व्हेक्शन प्रोसेस तुम्हाला हे जे आपण म्हणतो ना, सी ब्रिजेस, लँड ब्रिजेस, म्हणजे आपण जे खारे वारे मतलई वारे असं म्हणतो. जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या अर्थचं टेम्परेचर कोण मेंटेन करतं, तर समुद्राकडून येणारे वारे मेंटेन करतात. तुम्हाला जॉग्रफीमध्ये असेल ते पण. म्हणजे डे सीझन असेल तर त्यावेळेला हॉटनेस सनचं जास्त असतो दिवसा. त्याच्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे वॉटर काय एक प्रकारे बॅड कंडक्टर आहे. वॉटर असं लगेच हीट नाही होत, हळूहळू हीट होतं, थंड पण हळूहळू होतं, बरोबर आहे की नाही. मग समुद्राचं पाणी हळूवार हीट होतं दिवसा, बरोबर आहे. दिवसा ते हळूवार हीट होतं, जी काही हीटिंग इफेक्ट होते त्यावेळेला. मग त्या ठिकाणी ॲज कम्पेअर टू जर लँडचा विचार केला तर लँड लवकर हीट होते, बरोबर. मग लँडवर त्या ठिकाणी जे काही एअर मॉलिक्युल्स असतील सगळे असे हीट घेऊन वरती जातात. म्हणजे प्रेशर कुठे जास्त कमी होतो, जमिनीकडे. जमिनीकडे प्रेशर क्रिएट झाला तर समुद्र सपाटीला प्रेशर जास्त असतो. म्हणून दिवसा तिकडून वारे म्हणजे सीकडून लँडकडे वाहतात, त्याला आपण सी ब्रिजेस असं म्हणतो दिवसा. आणि नाईटमध्ये काय होतं की जशी लँड लवकर हॉट होते तशी लवकर थंड पण होते. तसं त्याप्रमाणे वॉटर मात्र हळूहळू थंड होतं. ते दिवसात तापलेलं समुद्राचं पाणी तापलेलं असतं ते. त्याच्यामुळे त्या आता लो प्रेशर कुठे क्रिएट होतो, तर समुद्राकडे क्रिएट होतो. आणि हाय प्रेशर कोणाकडे असतो, लँडकडे असतो. कळत आहे ना, लँडकडे असतो. आणि लँडकडून मग संध्याकाळचे वारे बघा तुम्ही, समुद्राच्या काठी जर तुम्ही गेलात तर संध्याकाळी सोसाट्याचा वारा वाहतो, एकदम प्रचंड अशी हवा असते समुद्राकाठी. याला कारण काय असतं, ते सगळे लँड ब्रिजेस असतात, राईट. आणि फ्लो नेहमी कसा होतो, हायर टू लोअर. आहे लक्षात. जिथे लो प्रेशर बेल्ट क्रिएट होतात तिथे सायक्लोन पण तयार होतात, असं पण आहे. म्हणजे ज्या वेळेला बॅरोमीटरमधल्या ॲटमॉस्फिरिक प्रेशर दाखवतो ते जर कमी झालं तर त्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट क्लिअर झाला. लो प्रेशर बेल्ट क्लिअर झाला तिथं जनरेट झाला लो प्रेशर बेल्टचा 100% काय येतात, वादळ येतात, सायक्लॉन येतात. ते त्याच्याबद्दल एक छोटंसं रूप आहे. म्हणजे लँड ब्रिजेस आणि सी ब्रिजेस हे सुद्धा कसलं उदाहरण आहे, कन्व्हेक्शनचं उदाहरण आहे. हे लक्षात घ्या. कारण पार्टिकल्स ॲक्च्युअल त्या ठिकाणी मूव्ह होतात, समजलं आहे, मायग्रेशन होतं. आता लास्ट जी आहे रेडिएशन आहे. रेडिएशन प्रोसेसमध्ये आपण काय शिकतो बघा, रेडिएशन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा विचार करावा लागतो.
radiations are in the form of electromagnetic waves. Radiations are in the form of electromagnetic waves. सूर्यापासून मिळणारी जी उष्णता आहे हे काय रॅडिएशन्स आहेत, राईट. जर समजा एखादी शेकोटी दूर पेटवली असेल आणि आपल्या इथे त्याचा सेन्सेशन होत असेल तर ते काय आहेत रॅडिएशन्स आहेत. रॅडिएशन्स आर ट्रान्सफर विदाऊट एनी मीडियम. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला मीडियमची आवश्यकता म्हणतात, आता बघा सूर्य किती दूर आहे आपल्यापासून, व्हॅक्यूम प्लेसेसमधून पण ते आपल्यापर्यंत येत आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे मायग्रेशन जे काही आहे ते आपल्याला कुठल्याही मीडियमची आवश्यकता मानत नाही, ते अगदी आपल्यापर्यंत पोचतात. समजतं आहे, आपल्यापर्यंत पोचतात. म्हणजे रॅडिएशन हा जो फिनॉमिना आहे त्याच्या मायग्रेशनला कुठल्याही प्रकारच्या मीडियमची आपल्याला आवश्यकता नाही, ते ट्रान्सफर होतात आपल्यापर्यंत. आता लाईट रेडिएशन आपल्यापर्यंत किती हजारो लाखो कोट्यावधी किलोमीटरपासून येत आहेत, राईट. डिस्टन्स बिटवीन द सन अँड अर्थ किती आहे 1.5 इंटू 10⁻11 मीटर. 1.5 इंटू 10⁻11 मीटर आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे किती किलोमीटर होणार ते करू शकतो आपण. आता इथे जरा बघितलं रॅडिएशन्स सूर्यापासून आपल्याला मिळत आहेत, ते रॅडिएशन्स जे आहेत ते इन द फॉर्म ऑफ काय आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. अँड रॅडिएशन इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस ॲज कम्पेअर टू कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. रॅडिएशन ही प्रोसेस जी आहे ती खूप आणि खूपच फास्टर आहे ॲज कम्पेअर टू कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. समजलं. रॅडिएशन ही प्रोसेस आपल्या या दोन्ही प्रोसेसपेक्षा कशी आहे खूप फास्ट आहे ॲज कम्पेअर टू कंडक्शन अँड convection. Understand these three ways of mode of transfer of heat, that is conduction, convection and radiation. Conduction is the heat transfer in solid bodies without migration of particles, particle to particle heat transfer. Convection is a process that is faster process as compared to conduction but less faster as compared to radiation. Then in this process the particle actual migrate from one place to another place, and in case of radiations are in the form of electromagnetic waves, right. Understand. And this is the very fast process compared to convection and conduction, right. Understand. Thank you very much.